पहिलं तर शिवसेनेचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी जे वक्तव्य काँग्रेसबद्दल केलेलं आहे ते वस्तुनिष्ठ आहे. म्हणजे जी आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काँग्रेसची परिस्थिती आहे त्याला अनुसरूनच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी ते वक्तव्य केलं आणि त्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय. म्हणजे काँग्रेसला साधा विरोधी पक्ष नेता सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये करता आलेलं नाही, एवढं सुद्धा त्यांच्याकडे संख्याबळ नाही. आता मध्यंतरी विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, याच बंटी पाटलांनी त्यांच्या काँग्रेसने काय भूमिका घेतली की जर उद्धव ठाकरे शिवसेनेचे किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर काँग्रेसचा पाठिंबा आहे आणि जर उद्धव ठाकरे साहेब उमेदवार नसतील तर काँग्रेस वेगळा विचार करेल. काय झालं? उभाटाचे नेते मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी उमेदवारी अंबादास दानवे साहेबांना दिली. का बरं काय भूमिका घेतली नाही काँग्रेसने? एवढे जर धाडस होतं ना, आमची वेगळी भूमिका आहे म्हणायचं. कारण त्याला माहित होतं उमेदवार जर उभा केला तर जेवढे आहेत आता आमदार ती सुद्धा मतं काँग्रेसला पडणार नाहीत, अशी काँग्रेसची अवस्था आहे. त्यामुळं आता काय आहे, सतेज पाटील माजी राज्यमंत्री आहेत आणि ते आतुरतेनं वाट बघतायत विधान परिषदेमधलं त्यांना विरोधी पक्ष नेते पण मिळावं. त्यामुळं पक्षश्रेष्ठींच्या सतत आपण नजरेस आलं पाहिजे. आणि मग डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या सारख्या मोठ्या शिवसेनेच्या नेत्यावर टीका केली की मग दिल्लीतली आपली पक्षश्रेष्ठी आपला विचार करतील, या एका अपेक्षेनं आशा लावून ते बसलेत आणि त्याच्यामुळे ते असं वक्तव्य करतात. राहता राहिला प्रश्न सातारचा. आता पालकमंत्र्याला त्यांचं मी वक्तव्य ऐकलं मगाशी, ते म्हणले पालकमंत्र्याला तुम्ही जरा सौम्य शब्द वापरला, ओढत नेलं. ते म्हणले फरफटत नेलं. त्यांना म्हणाव तुम्ही तिथं पाहिजे होता. आणि हे मान्य आहे की पोलिसांबरोबर माझे आणि दुसरे आमचे सहकारी मान्य मंत्री मकरंद आबांची खासदार नितीन काकाची झटापटी झाली, धक्काबुक्की एकमेकांना त्या ठिकाणी झाली, ह्याच्याबद्दल दुमत नाही. पण फरफटत नेलं वगैरे हे शब्द वापरणं हे कसं आहे, हे थोडंसं कुठंतरी अतिरंजित बोलायचं की जेणेकरून आपल्याला दिल्लीश्वर विचारतील. आणि सातारच्या प्रसंगानंतर मंत्रिमंडळामध्ये मांडीला मांडी लावून आम्ही बसलो. शेवटी मंत्रिमंडळामध्ये आम्ही संविधानिक पदावर आहे. जनतेने आम्हाला आमदार म्हणून निवडून दिलं, पक्षानं आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यामुळे ती जबाबदारी संविधानिक वेगळी आणि आम्ही आमची भूमिका मांडली ना. जे घडलं सातारा बाबतीत ते पक्षांतर्गत व्यासपीठावर मी शिवसेनेमध्ये मांडलं, माननीय मकरंद पाटील साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मांडलं आणि मग नंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री माननीय श्रीमती सुनेत्राताई वहिनी साहेब पवार, या सगळ्यांनी बसून त्याच्यामधनं चर्चा करून त्यातनं योग्य तो मार्ग या ठिकाणी त्यावेळी काढला. ज्याला काय सांगायचे ते त्यावेळी वरिष्ठांनी सांगितलेलं आहे. मला बंटी पाटील साहेबांना एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही आता जी आस लावून बसलेला आहात विरोधी पक्ष नेते पदावर विधान परिषदेतल्या, पहिलं अवस्था काँग्रेसची सुधारा. तुम्हाला तुमचं संख्याबळ वाढवता येते का बघा. आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब म्हटली ती वस्तुस्थिती आहे. कुठं काँग्रेस आहे आता? दिसते का तुम्हाला कुठं काँग्रेसचं काय कार्य दिसतंय का? काँग्रेसची काय लोकांच्या मध्ये जाऊन लोकांच्यासाठी काम चळवळ करण्याची काय पूर्वीसारखी पार्श्वभूमी आता राहिलेली आहे का? त्यामुळं काँग्रेसला महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेनं लोकशाही मार्गानं मतदान करून त्याला त्यांची जागा दाखवलेली आहे. हे सत्य डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब बोलल्यामुळं बंटी पाटील साहेबांना ते झोंबलं आणि म्हणून साठी दिल्लीश्वरांच्या नजरेत पाहण्यासाठी त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे. साहेब, काँग्रेस अनेक ठिकाणी हार होते, याच्यामुळे त्यांचे नेते जे आहेत ते वैफल्यग्रस्त होऊन अशा पद्धतीचे विधान करतात असं वाटतं. हो, मी तेच म्हटलं ना की लोकांनी नाकारलं. काँग्रेसकडे आता सगळ्यांना बरोबर घेऊन जाईल असं सर्व समावेशक नेतृत्व राहिलेलं नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीनं सैरभैर अगदी लहान कार्यकर्त्यांच्यापासून मोठ्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत सगळेच झालेले आहेत. आता बंटी पाटील साहेबांना म्हणावं तुम्ही साताऱ्याचा उल्लेख केला, काँग्रेस कुठे आहे साताऱ्यात जरा बघा बरं. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदेमध्ये तर एक सदस्य तुमचा आला नाही, पंचायत समितीमध्ये एक सदस्य तुमचा आला नाही कुठं. आणि मग ही जर तुमची सातारा जिल्ह्यामध्ये अवस्था आहे
तर सातारा जिल्ह्यातली शिवसेनेची कशाला तुम्ही तुमच्याशी केव्हा सुद्धा सातारमध्ये समोरासमोर किंवा तुम्ही सांगाल तिथं समोरासमोर सातारा जिल्ह्यात शिवसेना कुठं आहे आणि सातारा जिल्ह्यात तुमची काँग्रेस कुठं आहे याच्यावर समोरासमोर मान्य बंटी पाटील साहेबांच्या बरोबर केव्हाही चर्चा करायची माझी तयारी आहे.